नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। कधी कधी असं वाटतं का कितीही कष्ट केले तरी पैसा हातात टिकत नाही। कधी घरात शांतता असते पण गरिबीची छाया मनावर असते आणि मग मनात एकच प्रश्न उठतो, मी इतकी मेहनत करतो तरी माझं नसीब का बदलत नाही। गरिबी म्हणजे पैशांची कमतरता नाही, ती म्हणजे मनाची असहायता। जेव्हा आईच्या हातात मुलासाठी दूध विकत घेण्याचे पैसे नसतात किंवा वडिलांना घर खर्चासाठी उधारी मागावी लागते, तेव्हा आत्मविश्वासच ढासळतो। पण आपल्या प्राचीन संस्कृतीत अशा असंख्य उपायांचा उल्लेख आहे जे केवळ पैसे मिळवण्यासाठी नाही तर मनाला शांतता आणि आत्मविश्वास देण्यासाठी आहे। त्यापैकी एक आहे एक अत्यंत गूढ आणि प्रभावी मंत्र जो भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी या दोघांनाही प्रसन्न करतो। पण तो मंत्र काय आहे आणि त्याचा योग्य उपयोग कसा करावा हे जाणून घ्या, पण त्याआधी त्यामागचं तत्व समजून घेऊया। विश्वातील प्रत्येक गोष्ट ही ऊर्जा आहे। हीच ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होते जेव्हा आपल्या मनात श्रद्धा असते। जेव्हा आपण प्रामाणिक हेतूने काही मागतो तेव्हा विश्व आपल्याला ऐकू लागते, मग ते देव असोत, मंत्र असोत किंवा आपली स्वतःची मेहनत। आता तो मंत्र ऐका जो अनेक साधकांनी धनप्राप्तीचा दरवाजा उघडणारा मानला आहे। ओम ह्रीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः। हा मंत्र भगवान कुबेराचा आहे। तो फक्त धन देत नाही तर मनातील भीती, नकारात्मक विचार आणि गरिबीची भावना दूर करतो। त्याच्या जपाने मन स्थिर होतं आणि आत्मविश्वास वाढतो। मंत्र जपायची योग्य पद्धत, वेळ सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी दिवे लावल्यानंतर। स्थान शांत जागा, पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा। माळ रुद्राक्ष किंवा कमळगठ्ठ्यांची वापरा। जप संख्या 108 वेळा। जप करताना लक्ष एकाग्र ठेवा। कल्पना करा तुमचं घर प्रकाशाने भरतंय, कुबेर आणि लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि तुमचं जीवन हळूहळू समृद्धीकडे जातंय। असं म्हणतात की हा जप सलग 21 दिवस केल्याने मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अडथळे कमी होतात, आत्मविश्वास वाढतो आणि अचानक नशिबात लहान लहान संधी येऊ लागतात। हीच तर या मंत्राची खरी शक्ती आहे। लक्षात ठेवा, मंत्र जप म्हणजे केवळ शब्द नाही, तो एक ऊर्जेचा प्रवाह आहे आणि ती ऊर्जा कार्यरत होते तेव्हा जेव्हा आपण कर्माने त्या ऊर्जेला दिशा देतो। म्हणजे जप करा पण प्रयत्नही करा, विश्वास ठेवा पण सातत्य सोडू नका। मंत्र तुमच्या मनाला बळ देतो आणि तुमची मेहनत त्या बळाला दिशा देते। म्हणूनच रोज श्रद्धेने जप करा आणि प्रामाणिकपणे काम करा। श्रद्धा, सातत्य आणि कष्ट ही तिन्ही गोष्टी मिळाल्या की कुबेर आणि लक्ष्मी तुमच्या घरात येतात। आणि लक्षात ठेवा, नसीब बदलणारा मंत्र फक्त शब्दाने नाही तर तो तुमच्या कृतीत दडलेला असतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ। श्री स्वामी समर्थ।